नमस्कार मंडळी, आपल्या मराठीकॉन यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लेक लाडकी योजनेचा जो काही GR किंवा परिपत्रक हा मागे 30 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झाला होता। परंतु या योजनेअंतर्गत लेक लाडकी या योजनेअंतर्गत जी काही ही योजना आहे मुलींसाठी खूप चांगली आहे आणि या योजनेचा लाभ एक चांगल्या प्रकारे त्यांना मिळणार आहे आणि या अंतर्गत कुठेतरी त्यांना हा लाभ मिळणार आहे। परंतु कशा प्रकारे अर्ज केला जातोय याच्याबद्दलची आपण सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, तुम्ही हा जो काही GR आहे तो पाहत असाल की राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबतचा जो काही GR आहे आणि या GR अंतर्गत सुद्धा आपण अगोदर सुद्धा ही माहिती बघितली होती की लेक लाडकी योजना राज्यामध्ये ही राबवली जात आहे। दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी जो काही हा GR प्रस्तावित झाला आणि या GR अंतर्गत लेक लाडकी ही योजना मुलींसाठी खास करून राज्यामध्ये राबवण्यासाठी हा एक प्रकल्प, ही एक योजना राज्यामध्ये लागू झाली आणि या अंतर्गत जी काही आपण महत्त्वाची माहिती पाहत होतो की मुलींना 1 एप्रिल 2023 पासून ज्यांच्या घरामध्ये मुली या जन्माला आल्या असेल त्यांना लाभ या योजनेचा मिळणार आहे। परंतु ज्यांनी कोणी या योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे की आपल्या मराठीकॉरच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की काही लोकांना या योजनेचं काही पात्र निकष माहिती नाहीये की कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कुठे अर्ज करायचा आहे। आपण नेमका जो काही हा व्हिडिओ बनवत आहोत या संदर्भासाठीच हा व्हिडिओ बनवत आहोत की कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि कशा प्रकारे याची प्रक्रिया आहे ती आपल्याला समजेल आणि साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मुलीचा जन्मदर वाढवणे आणि मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना चालू होती। परंतु शासनाच्या विचाराधीन ही योजना लागू करण्याचा विचार आला की ही योजना बंद करून त्यांनी लेक लाडकी ही योजना चालू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि या योजनेअंतर्गत मुलीच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याच्या शासनाचे विचाराधीन होते। त्या अनुषंगाने 2024 आणि सन 2023 आणि 24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची योजना आहे मंडळी की ज्यावेळेस आपल्या मुलीचं वय हे 18 वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस त्याला 75,000 रुपयाचं रोख रक्कम हे देण्यात येणार आहे। तर शासन निर्णय आपण अगोदर सुद्धा बघितलेला आहे, परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा बघून घेऊ की माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिकृत करून दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास शासनाने या निर्णयाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या काही मुली आहेत 1 एप्रिल 2023 पासून ज्याच्या घरामध्ये मुली जन्माला येतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर यामध्ये आपण अगोदर सुद्धा या GR अंतर्गत माहिती तर बघितलेली आहे की केशरी शिधापत्रक धारिका किंवा पिवळे व केशरी या शिधापत्रिका धारिकातील कुटुंबात ज्या मुलींचा जन्म होईल त्यांना जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये आणि 6वीत 7,000 रुपये आणि 11वीत 8,000 रुपये। तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण रुपये म्हणजे 1,01,000 एवढी रक्कम ही त्यांना देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची खूप चांगली आणि छान योजना आहे की राज्य सरकार ही योजना मुलींसाठी सक्षमीकरणासाठी त्यांच्यासाठी योजना राबवत आहे आणि या अंतर्गत ज्या काही अटी शर्ती आहेत आपण अगोदर सुद्धा बघितल्या, परंतु कशा प्रकारे अर्ज करायचा आपला मुद्दा महत्त्वाचा हा आहे
ती काही नागरिकांना किंवा काही लोकांना माहिती नाहीये की कुठे अर्ज करायचा आहे, कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, काय डॉक्युमेंट लागणार आहे. तर आपण जो काही महत्त्वाचा व्हिडिओ पाहत आहोत मंडळी, त्या संदर्भानुसार आहे आणि आपला महत्त्वाचा टॉपिक मुद्दा तोच आहे. आपण त्याच्यावरती जास्त आपण बोलणार आहोत की आवश्यक कागदपत्रे काय. तर लाभार्थीचा जन्माचा दाखला, जी काही लाभार्थी आहे त्याच्या जन्माचा दाखला लागेल. त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हा 1 लाखपेक्षा जास्त नसावे. त्याच्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड लागेल, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सुद्धा लागणार आहे. रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड ते लागणार आहे. मतदान किंवा ओळखपत्र अशा प्रकारचे डॉक्युमेंट. त्याच्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजे बोनाफाईड. ज्यावेळेस आपली मुलगी 18 वर्षाची होईल त्यावेळेस त्याला बोनाफाईडचं सर्टिफिकेट लागणार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ येथील अटी आणि शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सुद्धा लागेल. काही अन्यथा काही फॉर्मॅलिटी नाहीये, म्हणजे फॉर्मॅलिटी नाहीये की कदाचित हा लागू पण शकत नाहीये. आणि ज्या काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आपण वरती बघितले की लाभार्थीच्या जन्माचा दाखला असेल, 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असेल, तर अशा प्रकारची जे काही डॉक्युमेंट आहेत ते लागणार आहेत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कशा प्रकारे अर्ज करता येईल. तर हे बघा मित्रांनो, लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती. जी काही कार्यपद्धती आहे म्हणजे कशा प्रकारे या योजनेचा लाभ हा घेतला जाणार आहे की सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी व तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. म्हणजे मी एकदम सविस्तरपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या काही तुमच्या गावातील किंवा तुम्ही जर शहरात राहत असाल तर अंगणवाडी सेविका किंवा प्रवेशिका या असतील, त्यांच्याकडे तुम्हाला जी काही डॉक्युमेंट आहेत या GR नुसार, या परिपत्रकानुसार जी काही डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट तुम्हाला कुठे द्यायची आहे तर अंगणवाडी सेविकेकडे द्यायची आहेत. हा काम बाकीचं कोणाचं राहणार आहे तर अंगणवाडी सेविकेचं बाकीचं काम आहे की अंगणवाडी सेविका हे डॉक्युमेंट अपलोड किंवा ऑनलाईन अर्ज करेल किंवा जो काही ग्रामविकास म्हणजे बालविकास विभागांतर्गत त्या अधिकाऱ्याकडे याची छाननी करून पात्र लाभार्थीची त्याच्याकडे नियुक्ती करेल लाभासाठी. तर जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्ज कशा प्रकारे केला जाणार आहे की तुम्हाला सगळे डॉक्युमेंट काय करायचे आहेत, एकत्र करायचे आहेत. सगळे डॉक्युमेंट एकत्र करून तुम्हाला जी काही अंगणवाडी सेविका आहे, इथे खाली पण देण्यात आलेलं आहे की अंगणवाडी प्रवेशिका किंवा मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची व प्रमाणपत्राची छाननी तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलीच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी किंवा जिल्हा परिषद यांना, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावी. म्हणजे संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे अंगणवाडी सेविकांना हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर, ऑनलाईन केल्यानंतर त्यांना यांच्याकडे पात्र लाभार्थ्यांची जी काही महत्त्वाचा मुद्दा असेल, म्हणजे पात्र लाभार्थींचा जो काही महत्त्वाचा मुद्दा असेल त्यांना कळवलं पाहिजे. त्याच्यानुसार त्यांना जी काही रोख रक्कम आहे ती मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यात प्राप्त झालेले अर्ज यापैकी अपूर्ण व निकाली काढलेले अर्जाचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जिल्हा कार्यक्रम अधिकारी किंवा जिल्हा परिषद नोडल अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या अंतर्गत असणार आहे. तर याच्यामध्ये लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा प्रवेशिका मुख्य सेविका यांनी करावी. इथे बघा मित्रांनो, इथे महत्त्वाचा जो काही टॉपिक आहे की लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा प्रवेशिका किंवा मुख्य सेविका यांनी करावी. तर तुम्हाला जे काही मला महत्त्वाचं सांगायचं होतं ते तुम्हाला मी ते सांगत आहे की तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायची गरज नाही. जी काही डॉक्युमेंट लागणार आहेत, आधार कार्ड लागेल, बँकेचं पासबुक लागेल, आपलं बर्थ ऑफ सर्टिफिकेट लागेल
अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचे आहेत. जी डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट जमा करून तुम्हाला जी काही तुमची अंगणवाडी सेविका आहे त्याच्याकडे द्यायचं आहे. त्याच्याकडे दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेचं काम आहे की या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे, या GR मध्ये सांगितलेलं आहे की हे काम कोणाचं आहे की लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा प्रवेशिका मुख्य सेविका यांनी करावी. तसेच लाभार्थीचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी. ही कामे कोणाची आहेत तर अंगणवाडी सेविकेची आहेत. तुमच्या गावातील किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर मुख्य सेविका यांना तुम्हाला भेटायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये मुलगी ही जन्माला आलेली आहे 1 एप्रिल 2023 पासून, म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून जर त्या महिन्यात किंवा त्याच्या अगोदरच्या महिन्यापासून जर जन्माला आली असेल तर तुम्ही त्या मुलीला या योजनेचा लाभ देऊ शकता. खूप चांगली योजना आहे आणि या योजनेअंतर्गत त्या मुलीचं शिक्षण पण होईल, त्याला एक आर्थिक लाभ पण मिळेल. एक चांगलं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत मिळावं म्हणून ही लेक लाडकी योजना शासनाने विचाराधीन घेऊन ही योजना चालू करण्याचा त्यांनी एक निर्णय हाती घेतलेला आहे. तर अशा प्रकारची योजना आहे. आपण परत पण एक व्हिडिओ बनवला, म्हणजे अगोदर सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून आपण लेक लाडकी योजनेबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु आज पण आपण जो काही व्हिडिओ बनवलेला आहे तो अर्ज कसे करायचा आहे, अर्ज कुठे करायचा याबाबतचा हा व्हिडिओ आहे. की खूप काही नागरिक हे भ्रमात असतात की त्यांना कदाचित माहित नसते की कुठे अर्ज करावा बाबा, कोणत्या पोर्टलवरती अर्ज करायचे. त्याच्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला समजावं की तुम्हाला काही करायची गरज नाहीये. सगळ्या डॉक्युमेंट एकत्र करायचे आहे आणि अंगणवाडी सेविकेला भेटायचं आहे. त्यांच्याकडे डॉक्युमेंट देऊन ते बरोबर अर्ज करतील. कारण की या शासन निर्णयामध्ये किंवा या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की जो काही काम आहे तो अंगणवाडी सेविका तथा प्रवेशिका यांचा आहे. तुम्हाला ती डॉक्युमेंट मी जी काही महत्वाची फॉर्म आहे ती तुम्हाला दाखवतोय मी खाली. तर हे बघा की फॉर्म लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र अशा प्रकारचं वैयक्तिक माहिती भरण्यासाठीचा हा फॉर्म आहे. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म असेल अंगणवाडी सेविकांनी भरवायची माहिती, म्हणजे अंगणवाडी सेविका हे फॉर्म भरतील. तर अशा प्रकारे, आणि नंबर 3चा हा प्रवेशिका आणि भरवायची माहिती, अशा प्रकारचे फॉर्म आहेत. तर अंगणवाडी सेविका यांचं हे काम आहे. तुम्हाला फक्त डॉक्युमेंट त्यांच्याकडे द्यायचं आहे आणि वेळोवेळी त्यांच्याकडे जायचं की आमच्या अर्जाचं काय झालं, आम्ही डॉक्युमेंट दिलेले होते परंतु त्याचं कुठपर्यंत ती प्रोसेस चालू आहे हे विचारणं तुमचं काम आहे. खूप चांगली योजना आहे. या योजनेअंतर्गत आपल्या मुलीला अवश्य लाभ घेऊ द्या, कारण की राज्य शासन एक खूप चांगली मुलींसाठी ही योजना आणलेला आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, शेतकरी बांधवांना कळावं म्हणून आपण डबल एकदा या शासन निर्णयाच्या आधारानुसार आपण हा व्हिडिओ बनवला की कशा प्रकारे अर्ज करता येईल आणि कशा प्रकारे कुठे काय त्यांना अर्ज करायचा आहे याबाबतची महत्त्वाची माहिती बघितली. तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल. काहींना माहिती असतं परंतु कोणी सांगत नाही, परंतु त्यांना पण कळेल ज्यांना माहिती नाहीये की कुठे अर्ज करायचा आहे. आणि आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या मित्रांना कळावं म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.